जय शिवराय. आपण भवानीकड्याच्या परिसरातच आहोत आणि या भवानीकड्याच्या परिसरामध्ये पाण्याचं टाकं जे आपण पाहिलं तसंच अजून पाण्याचा साठा असावा, जास्तीत जास्त पाणी वापरासाठी या सैनिकांना मिळावं, वेळेप्रसंगी मिळावं म्हणून इथे भवानीच्या टाक्याच्या परिसरामध्ये एक मोठा पाण्याचा हौद, एक तलाव सुद्धा पाहायला मिळतो इथे खाली दरीमध्ये. तर तो सुद्धा आपण बघून घेऊया. डोंगराच्या उतारावरचं म्हणजे या खळग्यातलं पाणी बरोबर इथे डोंगर उतारावर आपल्याला अडवताना दिसतंय. इथे पाण्याचा साठा दूरवर असल्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणात असावा म्हणून त्या काळी इथे एक मोठी भिंत बांधलेली आपल्याला दिसते. भिंतीचे आपल्याला अवशेष दिसत आहेत जी आज पडझड होत आलेली आहे. तर या भिंतीच्या आतमध्ये हे पाण्याचं टाकं किंवा पाण्याचा मोठा हौद केलेला पाहायला मिळतोय. त्याला थोडा